सर्वांना हरिओम. आज आपण मनाचे श्लोकमधील 189व्या श्लोकाचा अभ्यास करूया. हा 189वा श्लोक असा आहे. मही निर्मिली देवतो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा, तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परिसंग सोडून सुखी रहावे. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. मही निर्मिली देवतो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा, तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परिसंग सोडून सुखी रहावे. वास्तविक या श्लोकातील सर्व शब्द सोपे आहेत, पण 2-3 शब्द आपण त्याचे अर्थ पाहूया. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे. पहिला शब्द आहे मही. महीचा अर्थ आहे विश्व, जग, पृथ्वी. पुढे शब्द आलेला आहे ओळखावा. ओळखावा म्हणजे ज्ञान करून घ्यावे, ज्ञान करून घ्यावे. दुसरा अर्थ आहे समजून घ्यावे. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे गुणी. गुणीचा अर्थ आहे सगुण रूपात, विविध गुणांमध्ये. असे 2 अर्थ आहेत. गुणी म्हणजे सगुण रूपात, विविध गुणांमध्ये. स्वामीजी सांगतात, ज्या देवाने ही सृष्टी निर्माण केली त्या परमेश्वराचे ज्ञान आपण करून घ्यावे, त्याला समजून घ्यावे, त्याचे सत, चित आणि आनंद स्वरूप जाणले म्हणजे त्याची आपल्याला जर खरी ओळख झाली तर ताबडतोब मुक्ती मिळते. भगवंताच्या निर्गुण रूपाला सगुण रूपात विविध गुणात पाहावे, त्याचे विविधांगी कर्तृत्व जाणून घ्यावे. या सृष्टीमध्ये सर्वत्र तोच भरलेला आहे याचा अनुभव घ्यावा. विषयांचा मोह, आसक्ती सोडून द्यावी आणि सुखाने राहावे. आपण पुन्हा एकदा या श्लोकाचा अर्थ ऐकूया. स्वामीजी म्हणतात, ज्या देवाने ही सृष्टी निर्माण केली त्या परमेश्वराचे ज्ञान करून घ्यावे, त्याला समजून घ्यावे, त्याचे सत, चित आणि आनंद स्वरूप जाणले म्हणजे त्याची आपल्याला जर खरी ओळख झाली तर ताबडतोब मुक्ती मिळते. भगवंताच्या निर्गुण रूपाला सगुण रूपात विविध गुणांमध्ये पाहावे, त्याचे विविधांगी कर्तृत्व जाणून घ्यावे. या विश्वामध्ये सर्वत्र तोच भरलेला आहे याचा अनुभव घ्यावा. विषयांचा मोह, आसक्ती सोडून द्यावी आणि सुखाने राहावे. असा या श्लोकाचा अगदी सोपा अर्थ आहे. एखादी सुंदर वस्तू आपण पाहिली की ती वस्तू निर्माण करणाऱ्याची ओळख करून घ्यावी, त्या व्यक्तीला भेटावे अशी आपल्या मनात जिज्ञासा निर्माण होते. एखादी लौकिक जगातील प्रसिद्ध व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची आणि आपली ओळख व्हावी असे आपल्याला वाटते ना. पण मग या सुंदर रम्य विश्वाची निर्मिती करणाऱ्या देवाची आपल्याला ओळख व्हावी असे आपल्याला मनापासून वाटते का? खरं तर देवाची ओळख नुसती होणे नाही तर ती आपल्याला पटणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे संपूर्ण विश्व ज्याने निर्माण केले त्याची ओळख करून घेण्यासाठी
आपण किती बरे धडपड करतो. ही प्रचंड पृथ्वी, हे हजारो ग्रह, तारे, सृष्टीचा हा अफाट विस्तार कोणी बरे निर्माण केला असेल, याबाबत आपल्याला खरं तर उत्सुकता लागली पाहिजे. त्या निर्माणकर्त्याचा, सृष्टीच्या निर्मात्याचा आपण योग्य मार्गाने शोध घेतला पाहिजे. आणि योग्य मार्गाने गेले की मग या सृष्टीला निर्माण करणाऱ्या देवाची आपल्याला निश्चितच योग्य ओळख होईल. भगवंताच्या दर्शनाचे रहस्य समर्थांसारख्या संतांना कळते, कारण त्यांनी ते रहस्य जाणून घेतले. एवढंच नाही तर त्याचा स्वतः अनुभवसुद्धा घेतला. आपणही या रहस्याला जाणून घ्यावे, त्याचा अनुभव घ्यावा, सृष्टी निर्माण करणाऱ्या देवाची ओळख करून घ्यावी. म्हणून समर्थ या श्लोकाच्या पहिल्या चरणातून सांगतात, मही निर्मिली देव तो ओळखावा. आपल्याला सर्वांना झोपेमध्ये स्वप्न पडतात. त्या स्वप्न पडण्यामागे दिवसभरातील एखादा प्रसंग किंवा मागे कधीतरी घडलेली घटना कारण असते. कोणाला स्वप्न पाहताना आनंद मिळतो तर कोणाला दुःख होते. म्हणजे स्वप्नातून आपल्याला सुखदुःखाचा आभास होतो. झोपेतून जागे झाल्यावर, स्वप्नातून बाहेर पडल्यानंतर खऱ्या अर्थाने आपले डोळे उघडतात आणि आपण सहजपणे बोलून जातो, अरे हे तर स्वप्न होतं, हा तर मला भास झाला होता. हे चराचर विश्व म्हणजे भगवंताला पडलेले एक स्वप्न आहे. परंतु आपण जसे स्वप्नालाच सत्य मानून बसतो, स्वप्न पाहत असताना आपण स्वप्नालाच सत्य मानून बसतो, त्याप्रमाणे आपण या विश्वाला सुद्धा सत्य मानले आहे, खरे मानले आहे. खरं तर आपण सर्वजण स्वप्नमय सृष्टीत जगत आहोत आणि या भासमान स्वप्नमय जीवन जगताना स्वतःला अनेक प्रकारच्या बंधनात आपण स्वतःच अडकवून घेत आहोत. नात्याच्या, मित्रत्वाच्या, पैशाच्या अशा अनेक प्रकारच्या बंधनात आपण स्वतःला बांधून घेतले आहे. एखाद्या कोळ्याने भिंतीवरचा कोळी जाळे विणता विणता त्यात स्वतःला अडकवून घ्यावे, तशीच आपल्या सर्वांची स्थिती झाली आहे. आपण तूर्त पैशाचा विचार करूया. भगवंताने या प्रचंड सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी निर्माण केल्या आहेत. त्यामध्ये काही पशूंच्या योनी आहेत, काही पक्ष्यांच्या आहेत, काही कृमी कीटकांच्या आहेत आणि काही माणसांच्या योनी आहेत. या 84 लक्ष योनींपैकी 83,99,999 योनीला म्हणजे त्या योनीतील जीवांना पैसा म्हणजे काय ते माहीतच नाही. कारण त्यांना जगण्यासाठी पैसा लागत नाही. एक मनुष्य प्राणीच असा आहे की त्याने पैसा निर्माण केला आणि त्या कोळ्याप्रमाणे तो पैशाच्या जाळ्यात स्वतःच अडकला, किंबहुना त्याने स्वतःला अडकवून घेतले असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. पैशामुळे आपण सुखी होऊ, जास्त पैसा मिळाला की आपण जास्त सुखी होऊ असे मनुष्याला वाटले होते, पण झाले उलटेच. त्याच्या पदरी दुःखच आले. कारण गरीब असो की श्रीमंत असो, दोघेही पैशामुळे दुःखीच आहेत. बघा, एकाजवळ पैसा नाही म्हणून तो दुःखी आणि एकाजवळ पैसा जास्त आहे
त्याची त्याला रात्र चिंता लागली आहे म्हणून तो सुद्धा दुःखी. दोघेही या पैशामुळे दुःखीच आहेत. काहींना रिकाम्या पोटाचा प्रश्न आहे तर काहींना सुटलेल्या पोटाचा प्रश्न आहे. सारांश, पैसा आपल्याला सुख कमी आणि दुःख जास्त देणार आहे. तो आपल्याला कायमचे सुख देऊच शकत नाही. धंद्यात नफा झाला तर आनंद आणि तोटा झाला तर दुःख. साधू संतांच्या दृष्टीने आपण जीवन जगतो म्हणजे स्वप्नात बरळण्यासारखे आहे. आपल्या सर्वांच्या अंतरंगात प्रपंच इतका मुरलेला आहे की आपण या स्वप्नातून बाहेर पडू इच्छितच नाही. प्रपंचातल्या व्यथा, व्यवहार, चिंता हे सर्व स्वप्नवत्तर आहे. संत महात्मे आपल्याला या स्वप्नातून जागे करण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत. जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जाग जाग बोलती. अशा रीतीने आपल्याला ते निरंतर उपदेश करतात. ते सांगतात की अरे बाबा, हा प्रपंच तू जो करतो आहेस तो तू करतोस असे मानू नकोस. तुझा प्रपंच त्या परम कृपाळू दयाळू भगवंताच्या इच्छेनेच बरा वाईट जसा आहे तसा चाललेला आहे. तू आपल्या मनात कशाची चिंता काळजी करू नकोस. तुझ्या सर्व व्यथा चिंता, तुझ्या प्रपंचाचा भार त्या भगवंतावर घाल. तुझ्या प्रपंचाची जबाबदारी भगवंतावर सोपवून तू अगदी निश्चिंत राहा. साधू संतांनी महात्म्यांनी हे सांगितलं असं नाही, त्यांनी ते कृतीत आणलं, आचरणात आणलं. म्हणून जगद्गुरू वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, घालोनिया भार राहिलो निश्चिंती. मी माझ्या प्रपंचाचा पूर्ण भार, माझ्या संसाराची जबाबदारी देवावर घातली आणि आता निश्चिंती राहिलो. आता मला कुठलीच काळजी नाही, चिंता नाही. दुसरा एक अभंग आहे त्यांचा, त्या ठिकाणी ते म्हणतात, जसे केले तसे तुम्ही करा, मी जसे केले तसे तुम्ही करा. काय केलं तुम्ही महाराज? महाराज सांगतात, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी. काय आपण करायचं? तुका म्हणे घालू तयावरी भार. भगवंताला आपण भार घालायचा, जबाबदारी त्याला व्हायची. एवढंच नाही, हा आपला संसार प्रपंच देवापायी व्हायचा. वाहू हा संसार देवापायी. अशा रीतीने या लटक्या भासमान खोट्या प्रपंचाला चिकटून बसलेल्या आपल्या सर्वांना साधू महात्मे संत निरंतर जागे करतात. समर्थ रामदास स्वामी दासबोधातून दृष्टांत देताना सांगतात, एक अतिशय गोड दृष्टांत आहे. ते म्हणतात, एक माणूस झोपलेला आहे आणि त्याला स्वप्न पडले की तो झोपला आहे. झोपेमध्ये स्वप्न पडले की तो झोपलेला आहे. हे आपल्या अवस्थेचे वर्णन नाही का? म्हणून असत्य प्रपंचाला सत्य मानणे आणि त्याच्या आधाराने आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करणे हा किती मूर्खपणा आहे. अशा वेळी संत आपल्याला सृष्टीकडे पाहण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन देतात. ते म्हणतात की ही सृष्टी निर्माण केली किंवा ही सृष्टी निर्माण झाली असे तुम्ही सत्य मानता, खरे मानता, पण ते तुमचे निव्वळ अज्ञान आहे. परंतु आपल्याला ही गोष्ट काही केल्या पटत नाही.
कारण सर्वजण स्वतःचे अस्तित्व सत्य मानून बसले आहेत. आपण सर्वजणांनी स्वतःचे अस्तित्व या विश्वातले खरे मानले आहे. मग आपण सृष्टीचे अस्तित्व कसे बरे नाकारणार? म्हणून समर्थ म्हणतात, मही निर्मिली देव तो ओळखावा. अरे बाबांनो, ज्याने या विश्वाची निर्मिती केली त्या देवाला जाणून घ्यावे. पहा, या विश्वाची निर्मिती पंचमहाभूतांपासून झाली. ही पंचमहाभूते कशी निर्माण झाली? ती प्रकृतीद्वारे निर्माण झाली. पण मग प्रकृती कोणी निर्माण केली? तर प्रकृती देवाने निर्माण केली. परंतु संत यामागचे गुपित जाणतात आणि ते उघड करताना आपल्या सांगतात, ही सृष्टी मुळात निर्माणच झाली नाही. हे तर भगवंताचे विशाल रूप आहे. ही सृष्टी, हे विश्व, हे जग म्हणजे भगवंताचेच विशाल स्वरूप आहे. माऊलींच्या शब्दात हा सगळा भगवंताचा चिदविलास आहे. आपल्या डोळ्यांवर मायेचे आवरण असल्यामुळे ही सृष्टी निर्माण झाल्यासारखे आपल्याला दिसते. पण खरोखर ही सृष्टी निर्माण झाली नाही आणि हेच सत्य आहे. भगवंताच्या स्वरूपाचा हा विस्तार आहे. या दृश्य विश्वाला तो साक्षी भावाने पाहत असतो. खरे तर तो या स्वप्नवत सृष्टीच्या पलीकडे आहे. तो त्रिगुणातीत आहे. तो निर्गुण निराकार आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने जाणून घ्यायचे असेल तर त्याची ओळख व्हावी असे वाटत असेल तर त्याला सगुण साकार रूपात पाहिले पाहिजे. तो निर्गुण आहे, निराकार आहे. आपल्या त्याची ओळख करून घेण्यासाठी आपण त्याला सगुण साकार रूपात पाहिले पाहिजे. आणि ही गोष्ट समर्थ आपल्याला या श्लोकाच्या 3ऱ्या चरणातून सांगतात. तया निर्गुणा लागी गुणी पहावे. त्याचे, भगवंताचे विविधांगी कर्तृत्व आपण जाणून घ्यावे. आपण ज्या सृष्टीमध्ये रममाण होतो, स्वतःला विसरून जातो, त्या साकार सृष्टीत सगुण देवाची कल्पना गुंफीत जावे. निर्गुणाचे रूपांतर सगुणात करावे. आणि अशा प्रकारे सृष्टीच ईश्वराचे दर्शन झाल्यानंतर, या सृष्टीमध्ये ईश्वराचे दर्शन झाल्यानंतर आपण सगळ्या आधी व्याधी उपाधीतून, इतकेच नाही तर जन्ममरणाच्या दुःखातून तात्काळ मुक्त होऊ शकतो. म्हणून समर्थ सांगतात, जया पाहता मोक्ष तात्काळ जीवा. या संपूर्ण श्लोकाचा सारांश असा आहे की विश्वनिर्मात्या विश्वंभराचे आपण दर्शन घ्यावे, म्हणजे आत्मज्ञान करून घ्यावे. हे ज्ञान झाल्यानंतर बद्ध जीवाला मुक्त दशा प्राप्त होते. निर्गुण परमात्म्याला 3 गुणांनी युक्त अशा या जगतामध्ये, सृष्टीमध्ये पाहावे. पण या दृश्य वस्तूच्या, दृश्य जगाच्या खरेपणाच्या भावनेत न अडकता त्या दृश्य जगाचा संग, मोह, आसक्तीचा, विषयांचा त्याग करावा आणि त्यानंतर भगवंताचे या सृष्टीच्या कणाकणात असलेले नित्य स्वानंद रूप पाहावे आणि त्या स्वानंद रूपात, त्या स्वानंद सुखामध्ये आपणही रंगून जावे, दंगवून जावे, असा या श्लोकाचा मतितार्थ आहे. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.